नमस्कार मंडळी. चला तर आज आपण बनवतोय बिना पाकाची तिळाची वडी. तिळाची वडी बनवत असताना पाक बनवा हे जरा किचकट वाटतं. आता ना बिना पाकाची अगदी खुसखुशीत वडी कशी तयार करायची ना याची मी सोपी पद्धत तुम्हाला सांगणार आहे. त्यामुळे ना व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. इथे आपण वडी तोडली तर एकदम खुसखुशीत वडी तयार झालेली आहे आणि सगळ्याच वड्या कशा आकर्षक तयार झालेल्या आहेत पाहू शकता. आता ह्या वड्या कशा प्रकारे बनवल्या ना यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि व्हिडिओ जरा जरी आवडला ना तर व्हिडिओला एक लाईक करा आणि चॅनलवरती पहिल्यांदा असाल तर सबस्क्राईबसुद्धा करा. तर चला आपण इथे घेतलेला आहे पॅन आणि त्यामध्ये 1 वाटी गावठी तीळ घेतलेले आहेत. आता इथे तुमच्याकडे गावठी तीळ नसतील ना तरी कुठलेही तीळ इथे चालतील. आता हे तीळ आपल्याला चांगले भाजून घ्यायचे आहे. तर पहा तीळ ना थोडासा कलर बदलेपर्यंत तसेच ते चांगले तडतडेपर्यंत किंवा त्यामधून खमंग वास येईपर्यंत आपल्याला ते भाजून घ्यायचे आहे. आता तीळ भाजले की नाही हे ओळखण्याच्या 2-3 पद्धती असतात त्या मी तुम्हाला सांगितल्या. तर आता ना आपण हे तीळ छान भाजून घेऊया. आता तडतडले ना सगळे तीळ जास्त तडतडायला लागले ना की समजायचं तीळ भाजले. तसंच त्यामधून हलकासा खमंग वास यायला लागला ना तरीसुद्धा समजतं. तुम्हाला जी पद्धत योग्य वाटेल त्याचा वापर करून तुम्ही तीळ आतपर्यंत आणि छान एकसारखे भाजलेत की नाही हे ओळखू शकता. आता पहा सतत हलवत आपण इथे छान तीळ भाजून घेतले. एका ताटामध्ये काढून घेऊया. तर तिळाला घाम येऊ नये म्हणून ना इथे आपल्याला हे तीळ पसरवून ठेवायचे आहे, जेणेकरून तिळाला आपल्या घाम येणार नाही. तर पहा अशा कोरड्या ताटामध्ये तीळ इथे आपण पसरवून ठेवलेले आहे. तिळाचा कलर हलकासा बदललेला आहे. त्यानंतर ज्या वाटीने 1 वाटी तीळ घेतले त्या वाटीने अर्धी वाटी शेंगदाणे घ्यायचे आहे. शेंगदाणे सुद्धा भाजत असताना खूप हाय हीटवरती भाजायचे नाही, नाहीतर नुसतेच सालं तडकले जातात किंवा करपले जातात आणि असं वाटतं शेंगदाणे भाजले. पण इथं मंद गॅसवरती 5-7 मिनिटापर्यंत मी हे शेंगदाणे भाजले आणि पाहू शकता वरतून अजिबात म्हणजे जास्त डार्क झाले नाहीत. पण सर्व शेंगदाणे इथे पहा अशा प्रकारे उरल्या गेलेले आहेत. म्हणजे काय ते आतपर्यंत छान भाजल्या गेलेत. आता याला थोडंसं थंड करून घेऊया आणि त्यानंतर याची सालं काढून घेऊया. तर अशा प्रकारे शेंगदाणे भाजले ना की त्याचे सालं काढायलाही अगदी सहज जमतात. तर इथे ना मी सर्व शेंगदाणे थंड करून सालं काढून घेतलेली आहे. तुम्ही सालासकट सुद्धा घालू शकता किंवा अशा प्रकारे सालं काढून सुद्धा घालू शकता. तुमच्या आवडीनुसार इथे शेंगदाणे तुम्ही वापरू शकता. त्यानंतर इथे आपल्याला लागेल मिक्सरचं भांडं. त्यामध्ये भाजून घेतलेली 1 वाटी तीळ घालून घेऊया. तिळाचा कलर कसा झाला हे लक्षात आलंच असेल. त्यानंतर अर्धी वाटी शेंगदाणे घेतले होते ते सुद्धा यामध्ये घालून घेऊया. त्यानंतर पहा प्लस मोडवरती हे मी वाटून घेतलेलं आहे. यामध्ये ना आपल्याला जास्त तीळ बारीक करायचे नाही. तसेच शेंगदाणेसुद्धा डायरेक्ट त्याचा भुगा न करता अशा तुकड्यांमध्ये तयार झालेला आहे. तर तुम्हाला हे लक्षात येत असेल की कशाप्रकारे आपण हे तीळ व शेंगदाणे दळून घेतलेले आहे. तर व्यवस्थित असं हे दळून झालं की पुन्हा आपल्याला पॅन ठेवायचा आहे. पॅनमध्ये 2 चमचे साजूक तूप घालून घ्यायचं आहे. 2 ते 3 चमचे घातलं ना तरीसुद्धा चालेल. हे तसं तर मेल्ट केल्यानंतर जरा जास्तीचंच आहे. मेल्ट न करता आपण 2 चमचे तूप घालून घेतलं. आता इथे आपण हे तूप आहे ना मेल्ट झालंय त्यातलंच थोडंसं तूप ज्या ताटामध्ये तुम्हाला बर्फी सेट करायची आहे किंवा जे कुठलं भांडं तुम्ही वापरणार असाल ती तयारी तुम्हाला आता इथे अगोदरच करून ठेवायची आहे. जोपर्यंत तुम्ही गूळ गरम व्हायला ठेवत नाही ना त्या अगोदरच तुम्हाला ताटाला किंवा कोणत्या डब्यामध्ये तुम्ही बर्फी सेट करताय त्याला ना तूप किंवा तेल लावून ठेवायचं आहे. तर इथे पहा मी ह्या ताटाला तुपाने छान असं ग्रीस करून घेतलेलं आहे, जेणेकरून आपल्याला वडी थापताना अजिबात घाई गडबड नको. आता इथे पहा ज्या वाटीने आपण तीळ व शेंगदाणे मोजून घेतले त्याच वाटीने आपल्याला गूळसुद्धा मोजून घ्यायचा. जेवढे तीळ आणि शेंगदाणे आहेत ना तेवढाच आपण इथे गूळ घेतला. 1.5 वाटी गूळ घेतलेला आहे. तीळ आणि शेंगदाणे आपले 1.5 वाटी होते त्यासाठी. आता इथे पहा गूळ वितळवत असताना गॅसची फ्लेम एकदम मंद ठेवायची आहे. तुम्ही जर हाय हीटवरती जर गूळ वितळवायला गेलात ना तर गूळ पुढे जाऊ शकतो. तसंच गूळ जर चाचणी तयार झाली ना तर मग मात्र तुमची खुसखुशीत न होता निब्बर अशी होऊ शकते.
त्यामुळे गुळाचा पाक तयार करत असताना गूळ आपल्याला वितळवत असताना आपल्याला इथे गुळाचा पाक तयार करायचा नाही आहे. त्यामुळे गूळ वितळवत असताना अजिबात हाय हीटवरती वितळवायचा नाही, म्हणजे तो करपटसुद्धा होणार नाही. तर आता सतत हलवत आपण हा गूळ जो आहे ना, तो वितळवून घेणार आहोत. पहा, सतत हलवत राहायचं आहे. गूळ आहे ना, सतत हलवलं ना, की पटकन असा मेल्ट होतो. तर पहा, त्यामध्ये गाठी वगैरे म्हणजे असं जर जाडसर गूळ असेल ना, तर तो सुद्धा तुम्ही इथे असा उलथण्याने जर दाबून घेतला ना, तर पटपट मॅश होईल. तर पहा, अशाच प्रकारे आपण सतत हलवत याला मेल्ट करून घेऊया. तर पहा, अगदी 2-3 मिनिटानंतर पाहू शकता, छान असा आपला इथे गूळ मेल्ट झालेला आहे. आता आपल्याला हा सर्व गूळ मेल्ट झाला, की लगेचच यामध्ये थोडीशी वेलची पावडर घालून घ्यायची आहे. गॅसची फ्लेम कुठेही मोठी केलेली नाही. म्हणजे मीडियम फ्लेमवरतीच किंवा लो फ्लेमवरतीच आपण हा गूळ वितळवून घेतलेला आहे. आता यामध्ये अर्धा चमचा वेलची पावडर घालून घेतली आणि यामध्ये आपण ही वेलची पावडर मिक्स करून घेऊया आणि लगेचच तयार करून घेतलेलं शेंगदाणे व तिळाचं कूट यामध्ये घालून घेऊया. तर पहा, इथे लगेचच शेंगदाणे व तिळाचं तयार झालेलं कूट यामध्ये घालून घेतलं. तीळ आपले अगदी हलकेसे बारीक झालेले आहेत किंवा हलकेसे फुटलेले आहेत. हवं तर तुम्ही तिळाची सुद्धा थोडी बारीक पावडर करू शकता. पण मला इथे असं संक्रांती विशेष तुम्हाला मी दाखवत आहे आणि संक्रांतीमध्ये ज्यामध्ये जास्त प्रमाणात तीळ दिसतात अशाच प्रकारे पदार्थ बनवले जातात. त्यामुळे तुम्हाला संक्रांतीसाठी स्पेशल मी अगदी त्यामध्ये उठून तीळ दिसते अशी बर्फी तुमच्यासोबत शेअर केली, ते बिना अजिबात पाक न बनवता. आता ह्या गुळामध्ये आपण घातलेला कूट फक्त आपल्याला मिक्स करून घ्यायचा आहे. तर इथे पहा, हा गुळामध्ये घातलेला जो कूट आहे तो मिक्स करून घेऊया आणि तूप लावलेल्या ताटामध्ये लगेचच सेट करायला घ्यायचा आहे. इथे तुम्हाला जास्त वेळ परतवायचं नाही, पण हो, इथे व्यवस्थित असा गूळ सगळीकडे एकसारखा लागल्याशिवायही तुम्हाला ते थाटात थापायला घ्यायचं नाही आहे. नाहीतर आहे मग एकसारखी वडी तयार होणार नाही. त्यामुळे एकसारखी आणि खुसखुशीत वडी तयार होण्यासाठी इथे आपल्याला हे गुळाच्या याच्यामध्ये सगळं मिक्स करून घ्यायचं आहे. आणि पहा, वडी थापण्याजोगं झालं आहे का कसं ओळखायचं ते मी तुम्हाला सांगितलं. तर पहा, अगदी दाबून बघितलं असं उलथण्याने हे लगेच कळतं की याची सहज वडी थापल्या जाईल. आता हे तयार झालेलं आहे. इथे लगेचच तूप लावलेल्या ताटामध्ये हे आपल्याला मिश्रण टाकून घ्यायचं आहे. मिश्रण गरम आहे तोपर्यंतच टाकायचं आणि इथं जे आहे ते प्रोसेस एकदम फास्ट करायची आहे, तरच तुमची परफेक्ट अशी वडी तयार होणार आहे. त्यासाठी ही प्रोसेस एकदम फास्टमध्ये करून घ्यायची. तर पहा, इथे जराही वेळ वाया न घालवता पटपट जर प्रोसेस केली तर मात्र तुमची परफेक्ट अशी ही तिळाची वडी तयार होणार आहे. तर पहा, मी इथे हातानेच वापर केलेला आहे. हाताचा वापर करूनच वडी थापून घेत आहे. पण तुम्ही अगदी पेल्याला किंवा वाटीला तूप लावून जरी हे थापून घेतली तरीसुद्धा चालेल. तुम्हाला जर हाताला सोसत नसेल गरम, तर तुम्ही इथे पेल्याचा किंवा वाटीचा ग्लासाचा सुद्धा वापर करू शकता. पण अगदी हाताने सुद्धा सहज ही वडी थापून घेता येते. त्यामुळे मी झटपट अशी हातानेच ही वडी जी आहे ते छान अशी थापून घेतलेली आहे, पाहू शकता. आणि काही मिनिटानंतरच मस्त अशी ही वडी सेट झालेली आहे. आता आपल्याला ही वडी लगेचच कट करून घेऊया. तर पाहू शकता, मस्त अशी वडी तयार झालेली आहे. आता याला कट करून घ्यायचं. थोडीशी गरम असली हलकीशी, तेव्हा कट केली तर पटकन कट होते. त्यामुळे मी हलकीशी गरम आहे तोवरच कट करते. तुम्ही जर यापेक्षा थंड झाल्यानंतर केली तरीसुद्धा चालेल, कारण आपण इथे अजिबात पाक बनवलेला नाही. त्यामुळे ही वडी कट करण्यासाठी कधीही कट केली तरीही ती व्यवस्थितच कट होते. तर पहा, अशा प्रकारे आपल्याला ही वडी जी आहे ती कट करून घ्यायची आहे. अगदी सहज आणि सोप्या पद्धतीने ही वडी कट होते, पाहू शकता. तर मस्त अशी चाकूने मी कट करते. तुमच्याकडे जर कटर असेल तर त्याचासुद्धा तुम्ही वापर करू शकता. तर इथे मस्त अशा वड्या मी कट करून घेतलेल्या आहेत, पाहू शकता. तुमचा जास्तीचा वेळ जाऊ नये म्हणून आडव्या उभ्या वड्या कट करून घेतल्या आणि म्हटलं चला तुम्हाला डायरेक्टच आता वडी काढूनच दाखवावी. वडी
काढत असताना त्याच्या कडा व्यवस्थित अशा मोकळ्या झाल्यात का हे चेक करायचं आहे. नाहीतर करून घ्यायच्या आहे आणि त्यानंतर वडी आपल्याला इथे घ्यायची आहे. तर पाहू शकता किती खुसखुशीत आणि मस्त अशी वडी झालेली आहे. शाईन तर पहा किती मस्त आहे. आता व्हिडिओसाठी मी इथे जरा घाईच करते, पटपट तुम्हाला दाखवलं. पण तुम्ही जेवढीही वडी थंड करून घ्याल ना, तेवढी ती मस्त तयार होते आणि खुसखुशीत म्हणाल तर अतिशय. ज्यांना दात नसतील ना, ते सुद्धा ही वडी खाऊ शकतात. तर मस्त आपली इथे तिळाची वड्या तयार झालेल्या आहेत. सर्व वड्या याच पद्धतीने काढून घेतल्या आणि किती सुरेख अशा वड्या आपल्या तयार झालेल्या आहेत. तुम्ही पाहू शकता. आता इथे वडी मी तुम्हाला तोडून दाखवते. तर आतमधून सुद्धा किती खुटखुटीत ही वडी तयार झालेली आहे. तर मस्त अशा वड्या आपल्या तयार झाल्यात. तुम्हाला ही रेसिपी आवडली असल्यास जास्तीत जास्त शेअर करा. चॅनलवरती पहिल्यांदा आला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकनला ऑन करा, म्हणजे पुढील येणाऱ्या रेसिपीचे नोटिफिकेशन तुम्हाला सर्वात पहिले मिळेल. चला तर भेटूया अशाच नवीन आणि इंटरेस्टिंग रेसिपीसह. तोपर्यंत तुम्ही सुद्धा बनवा आणि तुमची कशी झाली ती कमेंट करून नक्की सांगा.